आपण अनेकदा बघतो की मोठ्या ऐतिहासिक व्यक्तींच्या मागे काही अदृश्य साथीदार असतात. त्यांचं योगदान अनेकदा दुर्लक्षित राहतं. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या योगदानाला आता ओळख मिळण्याची वेळ कदाचित आलीय. आणि याच विचाराला धरून एक खूप मोठं वाक्य समोर आलंय. भारत आता महान पुरुषांच्या मागे उभ्या असलेल्या महान महिलांचाही सन्मान करेल. हे वाक्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं, आणि खरं तर ह्याच वाक्यामुळे आजची सगळी चर्चा सुरू झालीय. तर ही होती एक अनअपेक्षित घोषणा. हे विधान रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या एका मोठ्या घोषणेचा भाग होतं. आणि या एका घोषणेनं संपूर्ण देशात एका नव्या चर्चेला तोंड फोडलं. तर झालं असं की रमाबाई आंबेडकरांच्या जयंतीदिनी त्यांचा वारसा राष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठी एक मोठी घोषणा झाली. म्हणजे भारत सरकारने त्यांना अधिकृतपणे सन्मानित करण्याचं जाहीर केलंय. आणि यामुळे त्यांच्या योगदानावर आणि इतिहासातील त्यांच्या जागेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. पण एक मिनिट, ही घोषणा इतकी महत्वाची का मानली जातेय? त्या एका क्रांतीच्या मूक सैनिक कशा होत्या हे समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला रमाबाईंच्या आयुष्यात आणि त्यांच्या संघर्षात डोकावून बघावं लागेल. तर मग पहिला आणि सर्वात सरळ प्रश्न, कोण होत्या रमाबाई आंबेडकर? कारण हे खरं आहे की त्यांचं नाव त्यांचे पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाइतकं आपल्याला परिचित नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर रमाबाई आंबेडकर म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली एक शक्ती, त्यांच्या कार्याला आधार देणारी आणि सामाजिक क्रांतीची एक शांत पण तितकीच मोठी ताकद. त्या फक्त बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर त्या चळवळीच्या एक महत्त्वाच्या भागीदार होत्या, ज्यांनी पडद्याआड राहून त्या क्रांतीला जिवंत ठेवलं. ही भागीदारी नेमकी कशी होती? बघा, या क्रांतीमध्ये दोघांचीही भूमिका होती. डॉक्टर आंबेडकर होते सार्वजनिक शिल्पकार, संविधान लिहिलं, भाषणं दिली, चळवळीचं नेतृत्व केलं. तर दुसरीकडे रमाबाई होत्या खाजगी आधारस्तंभ. त्यांनी गरिबी सोसली, घर सांभाळलं आणि प्रचंड वैयक्तिक त्याग करून त्या क्रांतिकारी विचारांना जगवलं. म्हणजे एकीकडे बाबासाहेब बाहेर क्रांती घडवत होते, तर रमाबाईंनी आतून त्या क्रांतीचा पाया मजबूत ठेवला. आणि म्हणूनच पंतप्रधानांनी त्यांच्या घोषणेत म्हटलंय की त्या केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, त्या सामाजिक क्रांतीच्या पहिल्या सैनिक होत्या. हे वाक्य त्यांच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित करतं की त्या फक्त एक साक्षीदार नव्हत्या, तर त्या चळवळीतल्या एक सक्रिय सैनिक होत्या. बरं, मग हा सन्मान फक्त शब्दांपुरता आहे की काही ठोस पावलंही उचलली जातात? चला आता बघूया की सरकारने त्यांच्या सन्मानार्थ नक्की कोणता रमाबाई उपक्रम जाहीर केला आहे. सरकारने एक द्विखंडी राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला आहे. यात दोन मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे एक राष्ट्रीय सामाजिक चेतना योजना आणि दुसरी म्हणजे राष्ट्रीय स्मारक केंद्रांची स्थापना. तर ही जी माता रमाई सामाजिक योजना आहे ती काय करणार आहे? तर ह्या योजनेचा फोकस असेल वंचित आणि संघर्ष करणाऱ्या महिलांच्या शिक्षणावर, उपेक्षित समाजासाठी आरोग्य सुविधा सुधारण्यावर आणि आत्मनिर्भरता वाढवण्यावर. देशातल्या प्रत्येक मुलीला प्रेरणा मिळावी म्हणून हे नाव दिलेलं आहे. खरं तर ह्या योजनेची उद्दिष्टे थेट रमाबाईंच्या संघर्षमय आयुष्याशी जोडलेली आहेत. त्यांनी जे सोसलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, हाच यामागचा उद्देश दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्मारक केंद्र. ही केंद्र दिल्ली आणि नागपूरमध्ये उभारली जाणार आहेत. इथे काय असेल तर रमाबाईंची वैयक्तिक पत्र, त्यांच्या संघर्षाच्या कथा, त्यांच्या आयुष्याचे असे पैलू जे आजपर्यंत लोकांसमोर आलेले नाहीयेत ते इथे मांडले जातील, जेणेकरून नव्या पिढीला त्यांचं ऐतिहासिक योगदान नीट समजावं. आता साहजिकच एवढ्या मोठ्या घोषणेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणारच. या घोषणेचं फक्त कौतुकच झालं असं नाही, तर त्यावर टीकाही झाली. म्हणजे प्रशंसा विरुद्ध राजकारण असा एक सामनाच सुरू झाला. यावर दोन बाजू स्पष्ट दिसतात. जे समर्थक आहेत ते म्हणतात की हा एक ऐतिहासिक सन्मान आहे, त्यांच्या नावाला अखेर सर्वोच्च स्तरावर गांभीर्याने घेतलं जातंय आणि हा समाज घडवणाऱ्या सर्व अदृश्य महिलांचा विजय आहे. पण दुसरीकडे टीकाकार काय म्हणतात? ते म्हणतात की हा फक्त एक प्रतिकात्मक राजकीय डाव आहे. आजही जो जातीय आणि लैंगिक अन्याय सुरू आहे त्यावर ठोस कारवाईची गरज आहे. सरकारने फक्त भाषणांपुरतं मर्यादित न राहता आपली वचनबद्धता सिद्ध करावी. तर या सगळ्या चर्चेतून, या घोषणेतून एक अनुत्तरित प्रश्न मागे उरतो.
आणि हा प्रश्न फक्त आज पुरता नाहीये, तर तो आपल्या इतिहासाशी आणि समाजाच्या भविष्याशी जोडलेला आहे. तो प्रश्न म्हणजे रमाबाईंच्या संघर्षाची कहाणी आता त्यांच्या पतीच्या कहाणीसोबत शाळांमध्ये शिकवली जाईल का? कारण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, नाही का? खरा सन्मान फक्त योजना किंवा स्मारकं बांधून मिळत नाही, तर इतिहासात योग्य स्थान दिल्याने मिळतो. आणि यातूनच पुढचा प्रश्न निर्माण होतो. ज्या महिला बदलाचा पाया रचतात, पण ज्यांची नावं इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून जातात, त्यांना आपला समाज सलाम करायला सुरुवात करेल का? म्हणजे हा प्रश्न फक्त रमाबाईंपुरता उरत नाही, तर तो आपल्या संपूर्ण समाजाला विचार करायला लावतो, की आपण महिलांच्या योगदानाकडे कसं पाहतो. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो, की आपण फक्त महान पुरुषांची पूजा करायची, की त्या महान महिलांचाही सन्मान करायचा, ज्यांच्याशिवाय कोणतीही क्रांती अपूर्ण आहे. हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण घोषणेचा खरा अर्थ समोर आणतो. हा फक्त रमाबाईंचा सन्मान नाही, तर इतिहासाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर विचार करायला लावणारा एक क्षण आहे.